नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरीचा सुंदर आणि बोधप्रद पाठ हिरव्यागार झाडावर शिकणार आहोत. चला या हिरव्यागार जंगलाच्या रम्य सफरीला सुरू. इयत्ता तिसरी मराठी पाठ 5वा हिरव्यागार झाडावर. एका जंगलात एक छोटेसे झाड होते, हिरव्या हिरव्या रंगाचे, लहान लहान फांद्यांचे. हवेला त्या झाडाबरोबर बोलायला फार आवडायचे. चिमणीला त्याच्या फांदीवर बसायला मौज वाटायची. माकडे त्याच्या फांद्यांवर बसून झोके घ्यायची. एकदा झाडाने हवेला विचारले, तू कुठं गेली होतीस? हवा म्हणाली, गेले होते डोंगरावर, पतंग उडवले मुलांबरोबर, ढगांना हलवले गरगर, पाऊस पडला सरसर. झाड खूप खूप हसले. मग झाडाने चिमणीला विचारले, तू ग काय केलंस सकाळपासून? चिमणी गाणे गुणगुणत म्हणाली, दाणी खाल्ली पोटभर, गाणे गायले गळाभर. तेवढ्यात तिथे माकड आले आणि म्हणाले, आजचा दिवस मजेदार, मिठाई फळे तजेलदार, टोपी माझी झुपकेदार. चौघेही खूप हसले. नंतर सगळे आपापल्या घरी परतले. सगळे गेल्यावर छोटे झाड हिरमुसले. ते स्वतःशी म्हणाले, मी इकडून तिकडं कुठं जाऊ शकत नाही, नाचू शकत नाही. त्याला खूप रडायला आले. ते पाहून त्याच्या शेजारचे मोठे झाड म्हणाले, अरे असा दुःखी का होतोस? आपण झाडं आहोत. आपली मुळं जमिनीत घट्ट रुतलेली आहेत. आपण सहजासहजी पडत नाही. पक्षी आपल्या फांद्यांवर घरटी बांधतात. आपण एका जागी थांबलो नाही तर माती पकडून कशी ठेवणार? माती वाहून जाईल ना. माती वाहून गेली तर काय होईल? छोट्या झाडाने कुतूहलाने विचारले. माती नाही तर शेती नाही, शेती नाही तर अन्नधान्य नाही. मग माणूस काय खाणार? मोठ्या झाडाने त्याला समजावून सांगितले. अरे ही तर माझ्या लक्षातच आलं नाही, छोटे झाड म्हणाले. अरे आपण ढग अडवतो, त्यामुळे पाऊस पडतो, सर्वांना पाणी मिळतं. आपल्या पानाफुलांचाही लोकांना उपयोग होतो, मोठे झाड म्हणाले. मोठ्या झाडाचे म्हणणे छोट्या झाडाला पटले. छोटे झाड रात्रभर जागत राहिले. केव्हा एकदाची सकाळ होईल आणि माकडे, चिमण्या, पक्षी येतील याची ते वाट पाहू लागले. तर आवडला ना हा पाठ मित्रांनो? आता आपण या पाठावरील प्रश्नोत्तरे पाहूया. नमस्कार मित्रांनो, इयत्ता तिसरी मराठी 2026-27 आपण मराठीचा हा 5वा पाठ बघत आहोत, हिरव्यागार झाडावर. नुकताच आपण हा पाठ समजून घेतलेला आहे. तर या पाठावरील संपूर्ण प्रश्नोत्तरे व व्याकरण आपण बघणार आहोत. बघा, शिक्षकांसाठी काही सूचना आहे पहा. या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून पाठाचे प्रकट वाचन करून घ्यावे. निसर्गातील विविध घटकांची भूमिका साकारण्यास देऊन विद्यार्थ्यांकडून त्या घटकाच्या अनुभवाचे 7 ते 8 वाक्यामध्ये सादरीकरण करून घ्यावे. विद्यार्थ्याशी पाठात आलेल्या शब्दांबद्दल चर्चा करावी. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात असणाऱ्या झाडांची नावे विचारावीत. झाडांच्या माहितीवर आधारित चर्चा घडवून आणावी आणि पाठातील कोणत्याही एका परिच्छेदाचे अनुलेखन व श्रुतलेखन करून घ्यावे. तर मित्रांनो, आपण बघूया, नवीन शब्द काही शिकूया. मौज म्हणजे मजा, हिरमुसणे निराश होणे, नाराज होणे, कुतूहल म्हणजे उत्सुकता किंवा नवल. आम्हाला हे समजले. खालील वाक्ये कोणी म्हटली आहेत ते लिहा. पतंग उडवले मुलांबरोबर. कोणी म्हटलं हे वाक्य? तर उत्तर आहे हवेने म्हटलं. दाणे खाल्ले पोटभर. हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे? तर हे म्हटलेलं आहे चिमणीने. आजचा दिवस मजेदार. हे वाक्य कोणी म्हटलं? तर हे वाक्य माकडाने म्हटले आहे. बघा, माती वाहून गेली तर काय होईल? हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे? तर छोट्या झाडाने हे वाक्य म्हटलेले आहे. आपण पुढे बघूया. एका शब्दात उत्तरे लिहा. ढगांना हलवणारी हवा, गाणे गुणगुणणारी चिमणी, फांद्यावर घरटी बांधणारे पक्षी, रात्रभर जागत राहिलेले कोण आहे? छोटे झाड. उत्तरे लिहा. प्रश्न तिसरा आहे, झाडाच्या फांदीवर बसून झोके कोण घेत असे? याचं उत्तर काय मित्रांनो? तर झाडांच्या फांदीवर बसून माकडे झोके घेत असत. छोटे झाड का हिरमुसले? याचं उत्तर आहे बघा, हवा, चिमणी आणि माकडे आपापल्या घरी निघून गेल्यावर छोटे झाड एकटे पडले. ते स्वतः कुठेही जाऊ शकत नव्हते किंवा नाचू शकत नव्हते, म्हणून ते हिरमुसले. पुढचा प्रश्न आहे बघा, मोठ्या झाडाने छोट्या झाडाची समजूत कशी काढली? याचं उत्तर काय आहे पहा. मोठ्या झाडाने छोट्या झाडाला सांगितले की
झाडे जमिनीला घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे माती वाहून जात नाही. झाडामुळे पाऊस पडतो, पक्ष्यांना घरटी बांधता येतात आणि सर्व सजीवांना उपयोग होतो. हे समजावून सांगून त्याने छोट्या झाडाची समजूत काढली. पुढचा प्रश्न बघूया. विचार करा व सांगा. तोंडी उत्तर द्या. आपल्या आजूबाजूला झाडे नसतील तर काय होईल? सांगा बरं, कोण सांगते पटकन? तर बघा, लिहिते होऊया. झाडे व प्राणी पक्षी यांचे एकमेकाशी नाते कसे असावे असे तुम्हाला वाटते? याचं उत्तर तुम्हाला 5 ते 6 वाक्यामध्ये लिहायचं आहे. झाडे व प्राणी किंवा पक्षी यांचे एकमेकाशी नाते. याचं उत्तर आहे बघा, झाडे आणि प्राणी पक्षी यांचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे असावे. झाडामुळे पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागा आणि अन्न मिळते. अनेक प्राणी झाडांच्या सावलीत विश्रांती घेतात. झाडे सर्व सजीवांना शुद्ध हवा, प्राणवायू देतात. म्हणून आपण झाडांचे रक्षण केले पाहिजे. अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत. निसर्गातील सर्व सजीवांनी एकमेकांना आधार देऊन राहिले पाहिजे. असं आपलं नातं असावं. पुढचा प्रश्न आहे, झाड तुमच्याशी बोलू लागले या विषयावर 5 ते 6 वाक्ये लिहा. चला पोया उत्तराचं आपण कसं लिहू शकतो? एके दिवशी माझ्याशी एक झाड बोलू लागले. ते म्हणाले, माझी काळजी घे आणि मला तोडू नको. झाडाने सांगितले की मी तुम्हाला प्राणवायू, फळे, फुले आणि थंड सावली देतो. माझ्यामुळे पक्ष्यांना घरटी बांधता येतात आणि पाऊसही पडण्यास मदत होते. मी झाडांना वचन दिले की मी झाडे लावीन, त्यांचे संरक्षण करीन आणि इतरांनाही झाडे जपण्यास संदेश देईन. मित्रांनो, तुम्ही तुमच्या शब्दामध्ये झाड तुमच्याशी बोलू लागले या विषयावर तुम्ही लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे, पाहू. कृतीतून शिकूया. पर्यावरण या विषयाशी संबंधित सुवचनांचा व घोषवाक्यांचा संग्रह करून वहीत लिहा. काही घोषवाक्य आणि सुवचन मी तुम्हाला देतोय बघा. हे सुवचने आहेत. झाडे लावा, पर्यावरण वाचवा. निसर्गाचे रक्षण म्हणजे भविष्याचे संरक्षण. पाणी आहे तर जीवन आहे. स्वच्छ पर्यावरण, निरोगी जीवन. वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे. झाडे म्हणजे पृथ्वीचे खरे दागिने. काही घोषवाक्य बघूया आपण. एक झाड लावा, 1000 जीव वाचवा. हिरवेगार पर्यावरण, उज्ज्वल भविष्य. पर्यावरण वाचवा, पृथ्वी सजवा. पाणी वाचवा, जीवन वाचवा. झाडे लावा, प्रदूषण हटवा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारची घोषवाक्ये किंवा सुवचने लिहू शकता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न दुसरा आहे, सीडबॉल व सीड बँक म्हणजे बियांचा संग्रह याविषयी माहिती मिळून सीडबॉल तयार करा किंवा सीडबॉल तयार करण्याचा अनुभव 7 ते 8 ओळीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही कसं करू शकता सीडबॉल किंवा सीड बँक? तर बघा, आमच्या शाळेत आम्ही सीडबॉल तयार करण्याचा उपक्रम केला. प्रथम माती, शेणखत आणि विविध झाडांच्या बिया एकत्र मिसळल्या. त्यानंतर त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे तयार केले. हे गोळे सावलीत वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवले. पावसाळा सुरू झाल्यावर आम्ही ते मोकळ्या जागेत टाकले. या उपक्रमामुळे झाडे लावण्याचे आणि पर्यावरण जपण्याचे महत्त्व समजले. सीडबॉल तयार करताना खूप आनंद झाला आणि निसर्गाबद्दल प्रेमही वाढले. भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होण्याचा माझा नक्की प्रयत्न राहील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ही माहिती तुम्हाला लिहायची आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, खेळूया शब्दांशी. पुढील शब्दामधून झाडांची नावे शोधा. बघा या ठिकाणी आवड या शब्दामध्ये कोणतं झाड आलेलं आहे? वड. पुढचा शब्द आहे पिंपळगाव. आता या शब्दामध्ये कोणतं झाड आलेलं आहे? बघा, झाडाचं नाव पिंपळ. पुढे आहे चिंचवड. यामध्ये 2 नाव आलेले आहेत बघा, एक चिंच आहे आणि दुसरा वड सुद्धा आहे. पुढचा आहे माकड. यामध्ये काय आलेलं आहे? माड. आता माड म्हणजे काय? नारळाचं झाड. पुढे आहे सारंग म्हणजे साग आणि पुढचा आहे पळसखेड. आता यामध्ये कोणत्या झाडाचं नाव आलेलं आहे? पळस. तर अशा प्रकारची पुढे प्रश्न आहे, गोलाबाहेरील शब्दांना गोलातील शब्द जोडून शब्द तयार करावा आणि लिहा. आता यामध्ये बघा उदाहरणार्थ दिलेला आहे चवदार, चवदार. धन
अधिक वान, बरोबर काय होईल याचा शब्द धनवान. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला जोडायचे बघा. या ठिकाणी हे गोल दिलेला आहे, या गोलामध्ये दार हा शब्द लिहिलेला आहे आणि या पाकळ्यांवरती बघा तजेल, जबाब, वजन आणि रुबाब अशा प्रकारचे शब्द म्हणजे चव, दार. मग आता या ठिकाणी कोणता शब्द तयार होईल बघा. दार लावायचा आहे, याला प्रत्यय लावायचा आहे आपल्याला, तर काय शब्द तयार होईल रुबाबदार. त्यानंतर बघा तजेलदार, तजेल आणि दार. नंतर जबाबदार, जबाब आणि दार. त्याच्यानंतर वजनदार, वजनदार असे शब्द या ठिकाणी तयार झालेत बघा. पुढचं गोल बघूया आपण. या ठिकाणी गोलमध्ये वान लिहिलेला आहे आणि भाग्य, बल, गुण आणि धैर्य अशा प्रकारचे प्रत्यय लावून तुम्हाला वान हा प्रत्यय लावून तुम्हाला शब्द तयार करायचे आहेत बघा. कसं तयार होईल पहिला शब्द बघा. धैर्यवान, धैर्यवान. त्याच्यानंतर भाग्यवान, त्यानंतर बलवान आणि त्यानंतर गुणवान अशा प्रकारचे शब्द तुम्हाला तयार करता येतील प्रत्यय लावून. पुढे बघूया आपण समजून घेऊया. खालील उतारा वाचा. आमच्या ताईचे नाव अर्चना आहे. अर्चनाताई 5वीत आहे. अर्चनाताई खूप हुशार आहे. अर्चनाताईला घरी सर्वजण अक्का म्हणतात. अर्चनाताई आईबाबांना कामात मदत करते. अर्चनाताई छान रांगोळी काढते. अर्चनाताई रोज रात्री 2 तास अभ्यास करते. अर्चनाताई रोज 1 तास मैदानावर खेळायला जाते. अर्चनाताई स्वतःची कामे स्वतः करते. आता बघा पुढे बघूया आपण. शिक्षकांनी लिहिलेल्या वरील उतारा पुन्हा वाचा. आता जो उतारा आपण वाचलाय त्यामध्ये आणि या उतार्यामध्ये काय फरक आहे आपण जाणून घेऊया. आमच्या ताईचे नाव अर्चना आहे. ती 5वीत आहे. ती खूप हुशार आहे. तिला घरी सर्वजण अक्का म्हणतात. ती आईबाबांना कामात मदत करते. ती छान रांगोळी काढते. ती रोज रात्री 2 तास अभ्यास करते. ती रोज 1 तास मैदानावर खेळायला जाते. ती स्वतःची कामे स्वतः करते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या दोन्ही उतार्यामध्ये काय फरक वाटलाय बघा, तर लक्षात ठेवा. शिक्षकांनी हा उतारा लिहिताना कोणते बदल केले ते समजून घ्या. शिक्षकांनी अर्चनाताई या नामाऐवजी ती हा शब्द वापरला आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण काय म्हणतो, सर्वनाम असे म्हणतात. जसे मी, तू, तो, ती, हा, ही, हे, ह्या, तुम्ही, आम्ही, आपण, आपल्या इत्यादी. आता या ठिकाणी ज्या ठिकाणी अर्चनाताई नाव आलेलं होतं बघा अगोदरील उतार्यामध्ये, त्या ठिकाणी ती 5वीत आहे म्हणजे अर्चना 5वीत आहे. ती म्हणजेच कोण, अर्चना. नंतर तिला म्हणजे कोणतं नाम वापरलं, सर्वनाम. म्हणजे अर्चना या शब्दाबद्दल जो वापरलेला शब्द आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, सर्वनाम म्हणतोय. तर या ठिकाणी सर्वनाम कुठे कुठे वापरतात आणि कसे वापरतात या ठिकाणी दिलेले आहे बघा. या पाठातील सर्वनामे शोधा व त्यांची यादी करा. सर्वनामाचा उपयोग करून वाक्य तयार करावं बघितले. भित्तीपत्रक बघा. शाळा, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लावले जाणारे माहितीपूर्ण आणि आकर्षक पत्रक म्हणजे भित्तीपत्रक होय. यामध्ये विविध विषयावरील लेख, कविता, चित्रे, बातम्या, कोडी, घोषवाक्ये इत्यादींचा समावेश असतो. भित्तीपत्रकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्याच्या कल्पकतेला वाव देणे, लेखन कौशल्य वाढवणे आणि विविध विषयांबद्दल माहिती पोहोचवणे. याद्वारे विद्यार्थ्यांना स्वतःचे विचार मांडण्याची संधी मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो. भित्तीपत्रक आकर्षक दिसण्यासाठी रंगीत कागद, सुंदर हस्ताक्षर, चित्रे आणि सजावट यांचा वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहून घ्यायची आहेत